Hey, hi, good morning. Today we are here with another very important topic in the environmental studies. The unit of biome, that is called as ecosystem. मराठीत ज्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. आपण देखील एका परिसंस्थेमध्ये राहत असतो. प्रत्येक सजीव हा त्याच्या परिसंस्थेमध्ये राहत असतो. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक सजीवाच्या अवतीभोवती असलेल्या सजीव आणि निर्जीव गोष्टी यांचा जो समुच्चय असतो त्यालाच परिसंस्था असे म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे एक समुद्राच्या काठावरची इकोसिस्टीम, ज्याला आपण खाऱ्या पाण्याची इकोसिस्टीम असं म्हणू शकतो. तर चला मग सुरू करूयात आजचा टॉपिक, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. सर्वप्रथम परिसंस्था म्हणजे काय ते आपण पाहूयात. परिसंस्था एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणारे सजीव म्हणजे त्यालाच आपण जैविक घटक आणि त्याच्या सभोवतालचे निर्जैव म्हणजेच अजैविक घटक यांच्यातील परस्पर संबंधातून तयार होणाऱ्या कार्यात्मक युनिटला, कार्यात्मक ज्याला आपण म्हणूया संस्थेला परिसंस्था असं म्हणतात. या ठिकाणी देखील आपल्याला एक सुंदर अशी परिसंस्था दिसते आहे. बाजूला पाण्याचा छोटा तलाव आहे, एक छोटस झाड आहे आणि त्याभोवती वेगवेगळ्या प्रकारचे सजीव या परिसंस्थेमध्ये राहतात हे आपल्याला दिसते. तर मग परिसंस्थेतील सजीव एकमेकावर आणि आपल्या पर्यावरणावर अन्नासाठी, निवाऱ्यासाठी आणि जगण्यासाठी अवलंबून असतात. तरी परिसंस्था जी काही शब्द आहे किंवा जी काही संकल्पना आहे त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. हा शब्द सर्वप्रथम एजिस पॅन्सले यांनी 1935 मध्ये वापरला आणि तेव्हापासून हा शब्द प्रचलित पद्धतीने वापरामध्ये आहे. परिसंस्थेचे विविध प्रकार असतात, ज्यामध्ये नैसर्गिक परिसंस्था आणि कृत्रिम परिसंस्था असे मुख्यत्वे दोन प्रकारचं वर्गीकरण आपण करू शकतो. नैसर्गिक परिसंस्था जर म्हटलं तर जंगल, समुद्र, तलाव किंवा इतर परिसंस्था यांचा समावेश आपण नैसर्गिक परिसंस्थांमध्ये करू शकतो. आणि कृत्रिम परिसंस्था ज्या की मानव निर्मित, ज्यामध्ये आपण शेतात लावलेलं एखादं पीक असेल, शेतात लावलेला एखादा बाग असेल किंवा मग शेतात निर्माण केलेलं आपण शेततळ असेल, ही देखील एक प्रकारची परिसंस्थाच असते. तर आपण पाहूयात परिसंस्थेची रचना. परिसंस्थेमध्ये मुख्यत्वे दोन घटक असतात, ज्यामध्ये अजैविक घटक ज्याला आपण जैविक घटक ज्याला आपण बायोटिक कॉम्पोनंट्स म्हणतो किंवा त्याला सजीव घटक असं देखील म्हणतात. या सजीव घटकामध्ये किंवा बायोटिक कॉम्पोनंट मध्ये परत आपण वर्गीकरण करू शकतो. त्यामध्ये 3-4 प्रकारचे घटक येतात. मुख्यत्वे उत्पादक किंवा प्रोड्युसर्स हा त्यातला सर्वात महत्वाचा घटक मानला जातो, कारण परिसंस्थेची सुरुवात ही उत्पादक या घटकापासूनच होते. हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषणाद्वारे, ज्यामध्ये मुख्यत्वे हिरव्या वनस्पती आणि शेवाळ यांचा समावेश होतो. आणि इथूनच परिसंस्थेची सुरुवात होते, कारण हे सर्व स्वतःचे अन्न स्वतःसाठी तयार करतातच, पण परिसंस्थेतील इतर जे काही सजीव घटक आहेत त्यांच्यासाठी देखील अन्न तयार करण्याची जिम्मेदारी या उत्पादक या मुख्य जैविक घटकावर असते. दुसरा जैविक घटक ज्याला आपण भक्षक किंवा कंझ्युमर्स म्हणतो, जो अन्नासाठी उत्पादक या घटकावरच अवलंबून असतो. याला प्राथमिक भक्षक किंवा शाकाहारी प्राणी याच्यामध्ये खास करून समावेश होतो, जसं की हरिण असतील, ससे असतील किंवा इतर वनस्पती खाणारे जीव जे वनस्पतीवर अवलंबून असतात ते भक्षक या दुसऱ्या घटकामध्ये येतात. तिसरा घटक तो म्हणजे द्वितीय भक्षक, जे की प्राथमिक भक्षक ज्याला आपण आता कंझ्युमर्स म्हटलं होतं, जसं की हरिण असेल, ससा असेल किंवा मग अजून इतर जे काही घटक आहेत त्यांना खाऊन जगणारा दुसरा घटक सजीव घटकामधील तो म्हणजे द्वितीय भक्षक. प्राथमिक भक्षकांना खाणारा त्याला खास करून मांसाहारी, ज्यामध्ये बेडूक हा एक बेसिक द्वितीय प्रकारचा भक्षक असतो आणि कोल्हा किंवा वाघ, सिंह हे तर अजून द्वितीय किंवा तृतीय भक्षक या लेवलवरती जातात,
खास करून सिंह आणि वाघ हे तृतीय भक्षक किंवा उच्च भक्षक या वर्गामध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि चौथा किंवा पाचवा सगळ्यात महत्वाचा जैविक घटक तो म्हणजे डिकम्पोजर्स. जेव्हा या परिसंस्थेतील सर्व हे जैविक घटक जेव्हा मृत पावतात, त्यांचं परत एकदा रूपांतरण अजैविक घटकामध्ये करून ते घटक या परिसंस्थेमध्ये एका अर्थाने सायक्लिक पद्धतीने पुन्हा प्रवेश करण्यासाठी तयार करतात. तो घटक म्हणजे डिकम्पोजर्स. मृत वनस्पती आणि प्राणी यांचे विघटन करून पोषक द्रव्ये पुन्हा मातीत मिसळतात. आणि याचा मुख्य भाग तो म्हणजे जीवाणू आणि कवके. आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया आणि फंजाय हे या विघटक घटकातील अत्यंत महत्वाचे दोन घटक आहेत. कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीम हे आपण जर एकत्रितपणे पाहण्याचा ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन प्रकारचे मुख्य कॉम्पोनंट असतात, अबायोटिक कॉम्पोनंट आणि बायोटिक कॉम्पोनंट. तर बायोटिक कॉम्पोनंट मध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा तीन प्रकारचे मुख्य कॉम्पोनंट्स आहेत, प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. बघा प्रोड्युसर्स नंतर आपण कंझ्युमर्सला दोन प्रकारामध्ये परत डिवाइड केलं होतं. त्या इथं खाली आपण चार प्रकारामध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे, प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स आणि क्वार्टररी कंझ्युमर्स. कधी कधी एखादी परिसंस्था थोडीशी अधिक क्लिष्ट स्वरूपाची असते, त्या ठिकाणी आपल्याला हे मल्टिपल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा डिकम्पोजर्स हा बायोटिक घटक किंवा ज्याला आपण जैविक घटक असं म्हणतो. आणि अबायोटिक कॉम्पोनंट्स मध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यत्वे दोन प्रकार असतात, एक म्हणजे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि इडॅफिक फॅक्टर्स. वातावरणातील घटक आणि भौतिक घटक, ज्यामध्ये सॉइल आहे, मग त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतील किंवा मग त्या ठिकाणचं वातावरण. आणि क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये मात्र रेन, लाईट, विंड, वारा आणि तापमान या गोष्टींचा मुख्यत्वे अबायोटिक घटकामध्ये समावेश होतो. आता अजैविक घटक किंवा अबायोटिक कॉम्पोनंट्स किंवा ज्याला आपण निर्जीव घटक असं म्हणतो, त्यामध्ये भौतिक आणि रासायनिक या दोन प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. भौतिक घटकामध्ये आताच आपण पाहिलं की सूर्यप्रकाश, तापमान, पाणी, हवा आणि मातीचा प्रकार या गोष्टी मुख्यत्वे समाविष्ट असतात. रासायनिक घटकामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची खनिज जे की सजीव घटकांना किंवा त्या इकोसिस्टीमला पूर्ण होण्यासाठी आवश्यक असतात. तर त्यामध्ये खनिजे, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, फॉस्फरस इत्यादी प्रकारचे छोटे छोटे मिनरल्स जे मुख्य रासायनिक घटक या इकोसिस्टीमचा किंवा परिसंस्थेचा भाग असतात. तर मग तेच परत बायोटिक आणि अबायोटिक घटक आपण यामध्ये या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सनलाईट असेल, टेम्परेचर असेल, मिनरल्स असतील, सॉइल असेल, वॉटर असेल किंवा मग ऍटमॉस्फिअर. आणि बायोटिक घटकामध्ये अगदी प्लांट्स, अॅनिमल्स, फंजाय, प्रोटिस्ट, आर्किया, बॅक्टेरिया असे सर्व प्रकारचे बायोटिक आणि अबायोटिक घटक मिळून परिसंस्था तयार झालेली असते. आणि परिसंस्थेतील प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे, त्याशिवाय ती परिसंस्था पूर्ण होऊ शकत नाही. आपण कुठल्याही घटकाला कमी किंवा कुठल्याही घटकाला अधिक महत्व देऊन ती परिसंस्था पूर्ण होणार नाही किंवा ती परिसंस्था टिकू शकत नाही, हे आपण पाहणार. तर आता परिसंस्थेचे कार्य हे जर आपण पाहायला गेलं तर मुख्य आणि प्रमुख कार्य किंवा प्रथम कार्य ज्याला आपण म्हणूया परिसंस्थेचं, ते म्हणजे ऊर्जा प्रवाह. परिसंस्थेची खालील प्रमुख कार्याद्वारे निसर्गाचा समतोल राखते. परिसंस्था ही नेहमी निसर्गातील समतोल राखण्यासाठी काम करते. त्यामध्ये पहिला जो काही कार्य आहे किंवा पहिलं जे काही काम आहे परिसंस्थेचं ते म्हणजे ऊर्जा प्रवाह. सूर्यापासून आलेली ऊर्जा स्टेप बाय स्टेप, वन बाय वन, एकानंतर एक, प्रोड्युसर्स पासून कंझ्युमर्स पर्यंत, कंझ्युमर्स पासून प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर्स करत करत दॅट लीड्स टू ऑर दॅट रीचेस टू द डिकम्पोजर्स. हा एक महत्वाचं कार्य, हे एक महत्वाचं कार्य जे आहे ते परिसंस्थेद्वारे केलं जातं. सूर्यापासून वनस्पतीकडे, नंतर शाकाहारी भक्षकांकडे आणि नंतर मांसाहारी प्राण्यांकडे प्रवाहित होते. आणि हा प्रवाह नेहमी एकाच दिशेने वाहतो, हे जास्त आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं कधीच होत नाही की डिकम्पोजर्स करून ऊर्जा जी आहे ती वापस भक्षकांकडे किंवा मग कंझ्युमर्सकडे आलेली आहे. ओके. त्यानंतर अन्न साखळी हे देखील एक महत्वाचं कार्य परिसंस्थेमध्ये घडून येतं. ते म्हणजे एक प्रकारची चेन, फूड चेन तयार होते. सजीव अन्नासाठी एकमेकावर अवलंबून असतात, त्याला अन्न साखळी असं म्हणतात.
अनेक अन्न साखळ्या गुंतागुंतीच्या होऊन त्यापासून अन्न जाळे किंवा त्याला फूड वेब तयार होते. कारण कुठलाच घटक एकाच परिसंस्थेचा भाग असत नाही. बहुतेकदा एक घटक अनेक परिसंस्थेचा भाग असू शकतो. मग तो कंझ्युमर असेल, मग तो प्रोड्युसर असेल, किंवा मग तो सेकंडरी प्रायमरी टर्शियरी कुठल्याही प्रकारचा कंझ्युमर असेल, किंवा इव्हन त्याला आपण डिकम्पोजर्स असं म्हणतो, हे देखील वेगवेगळ्या परिसंस्थेचे एकाच वेळेला भाग असू शकतात. त्यामुळं हे जे काही अन्न साखळी आणि अन्न जाळे निर्माण होतात, हे मेंटेन करण्याचं काम देखील परिसंस्थेचं एक महत्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पोषक द्रव्यांचं चक्रीकरण किंवा ज्याला आपण सायक्लिक मुवमेंट ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स असं आपण म्हणतो. जे काही मिनरल्स असतात त्यांचं एक प्रकारे चक्रीकरण चालू असतं. जसं पाण्याचं चक्र आपल्याला माहिती आहे की पाण्यापासून वाफ, वाफेपासून ढग आणि ढगापासून परत पाऊस आणि पाणी, अशा पद्धतीचे काही चक्र आहे. तसंच पोषक द्रव्यांचं देखील चक्र या इकोसिस्टीम मध्ये किंवा परिसंस्थेमध्ये चालू असतं, सुरू असतं. तर ते जर आपण पाहिलं तर कार्बन, नायट्रोजन, पाणी आणि इतर पोषक द्रव्य अजैविक पर्यावरणातून सजीवाकडे आणि पुन्हा सजीवांकडून पर्यावरणाकडे चक्राकार पद्धतीने फिरत असतात. त्यामध्ये उत्पादक वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून बायोमास किंवा ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ तयार करतात. आणि तेच सेंद्रिय पदार्थ तयार करण्यासाठी हे केमिकल्स किंवा फिजिकल फॅक्टर्स, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण मिनरल्स असं म्हणतो, मूलद्रव्य असं म्हणतो, नायट्रोजन, कार्बन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळ्या प्रकारचे जे काही पोषक द्रव्य असतात हे जमिनीमधूनच वनस्पती घेतात आणि पुन्हा एकदा ती वनस्पती मृत पावल्यानंतर ते परत जमिनीमध्ये मिसळतात आणि पुढच्या येणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या सजीवांसाठी किंवा वनस्पतीसाठी ते उपलब्ध करून दिले जातात. हे एक अत्यंत महत्वाचं कार्य जे आहे ते इकोसिस्टीमचं किंवा पर्याय संस्थेचं आपल्याला असलेलं बाहेर आणतं. ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी आणि अन्न जाळे, पोषक द्रव्यांचे चक्र आणि उत्पादन, ही 4 कार्य ऍट ए टाइम प्रत्येक परिसंस्थेमध्ये चालू असतात. आणि ही 4 कार्य जर सुरळीतपणे चालू असतील तरच ती इकोसिस्टीम फंक्शनल आहे असं म्हटलं जातं, किंवा तरच त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणू शकतो. यातली कुठलीही एखादी साखळी किंवा कुठली एखादी स्टेप थांबली, बंद झाली, तर ती इकोसिस्टीम कार्यरत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ही परिसंस्थेची मुख्य कार्य आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर आता तीच परिसंस्थेची वेगवेगळी कार्य जी आहेत ती या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो एनर्जी फ्लो, सगळ्यात महत्वाचा जो काही कार्य ज्याला आपण म्हणतो की म्हणजे सूर्यापासून आलेली ऊर्जा ही वनस्पती शोषण करतात किंवा वनस्पती त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण करतात आणि मग ती रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केलेली वनस्पतीपासून आलेली ऊर्जा इतर त्या परिसंस्थेच्या सर्व घटकांमध्ये म्हणजे चक्राकार पद्धतीने, ज्याला आपण वन लाईन फ्लो किंवा वन डायरेक्शनली, युनिडायरेक्शनली दॅट मूव्स फ्रॉम प्रोड्युसर्स टू द कंझ्युमर्स, इन कंझ्युमर्स, द प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शियरी कंझ्युमर किंवा टॉप कंझ्युमर्स, and then it goes back to the decomposers. Likewise, the energy flow used to happen in the ecosystem. Then another is a nutrient cycling. बरोबर. न्यूट्रिएंटची सायकल जी आहे ती सतत कार्यरत असते. म्हणजे मातीतील घटक वनस्पतीमध्ये जातात आणि पुन्हा एकदा तेच घटक, ज्याला आपण म्हणतो की जे शरीर आहे आपलं ते मातीपासूनच बनलेलं आहे आणि शेवटी त्याची मातीच होणार आहे, अशा पद्धतीचं हे जे काही कार्य आहे ते परिसंस्थेमध्ये सततपणे चालू असतं. त्यानंतर क्लायमेट रेग्युलेशनचं एक महत्वाचं कार्य ज्याला आपण म्हणतो ते देखील इकोसिस्टीम करत असते. देन हॅबिट प्रोव्हिजन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांना त्यांचा अधिवास पुरवण्याचं काम हे देखील महत्वाचं आहे. म्हणूनच ज्या इकोसिस्टीम मध्ये, ज्या परिसंस्थेमध्ये आपण राहतो त्या परिसंस्थेतील प्रत्येक घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्यावरती परिणाम करत असतो. त्यामुळे मानव म्हणून किंवा बुद्धिवान प्राणी म्हणून त्यांच्या परिसंस्थेतील प्रत्येक घटकाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी असेल, कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल हॅबिटॅट असेल, कॉन्झर्वेशन ऑफ जे जे काही नैसर्गिक घटक आहेत किंवा ज्याला नॅचरल रिसोर्सेस आहेत, दॅट फंक्शन or that duty comes to the human being. That we should remember that unless and until we will take care of every factor in the nature, the ecosystem, and ultimately the life of human being is not possible on the earth.
परिसंस्थेचं संतुलन राखणं, जसं म्हटलं मी की परिसंस्था स्वतःच्या पद्धतीनं प्रयत्नरत असते, पण आजकाल जी काही आपली डेव्हलपमेंट होते आहे, ज्याला आपण आपला विकास असं म्हणतो, त्या विकास घडत असताना परिसंस्थेतील वेगवेगळ्या घटकावरती कमी अधिक ताण पडतो आणि त्यामुळं परिसंस्था ज्या आहेत त्या असंतुलित होताना दिसतात आपल्याला. रोड बनवताना डोंगर खोदले जातात, जंगल कापले जातात, तर त्यामुळे पर्यायी परिसंस्था ज्या आहेत त्या इम्बॅलन्स्ड होत आहेत. तर तो बॅलन्स ठेवण्याचं काम देखील परिसंस्था स्वतःच्या पद्धतीने करत असते. पण जेव्हा ती स्वतः ते बॅलन्स पूर्णपणे करू शकत नाही, तेव्हा आपण त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे. विविध सजीव आणि निर्जीव किंवा जैविक आणि अजैविक घटकामधील परस्पर क्रियेमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो किंवा तो राखला गेला पाहिजे, याची काळजी मानव म्हणून आपण घेण्याची आवश्यकता आहे. परिसंस्था ही गतिशील असते, परंतु मानवी हस्तक्षेप, आताच मी सांगितलं की इंटरफेरन्स बाय द ह्युमन बिईंग, ज्यामध्ये जंगलतोड, प्रदूषण किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे, उदाहरणार्थ ज्वालामुखी आली किंवा पूर आला, अशा प्रकारच्या संतुलनात बाधा येऊ शकते. देन संतुलन टिकून राहिल्यास परिसंस्था निरोगी राहते आणि जैवविविधता टिकून राहते. तेव्हा या सगळ्यांची काळजी घेणं, दॅट इज द प्राईम ड्युटी ऑफ द ह्युमन बिईंग. बिकॉज if the nature is there, then we will be there. Otherwise, the human being will perish from the earth. Okay. Balance in ecosystem, that's wildlife and natural ecosystems. We have to take care of them. आणि जर हे सगळं जर व्यवस्थित असेल तर मानव त्या ठिकाणी निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. तर आणि तरच तो जगू शकतो. कुठल्याही नैसर्गिक ठिकाणी जर तुम्ही कधी गेलात तर तुमच्या लक्षात येते की आपण त्या ठिकाणी आपलं मन प्रसन्न होतं. तसंच इतर जे काही आपल्या अवतीभोवती वाटणारे जीव आहेत, सजीव आहेत, त्या सजीवांची काळजी घेणं हे मानवाचं कर्तव्य आहे. मीन्स बॅलन्स इन इकोसिस्टम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिईंग. म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या परिसंस्थांचा अभ्यास करायचा आहे. त्यांच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्यामध्ये होणारा हस्तक्षेप तो कशा प्रकारे आपण कमी करू शकतो, त्यासाठी आपल्याला प्रत्येक इकोसिस्टम वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक प्रकारची परिसंस्था ही आपल्याला वेगवेगळी शिकायची आहे. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण ते पाहणार. दॅट्स इट. टुडे वी विल स्टॉप हिअर.